मंडळी, फायनली ड्रीम कंप्लीट झालं. खरंच खूप खूप छान वाटतं आहे, मनाला आनंद झाला. तुम्हाला मागे दिसतच असेल आणि हा व्हिडिओमध्ये फोटोमध्ये खूप छान असं आहे. तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुम्ही नक्की बघा. खरंच खूप छान असा हा ब्लॉग आहे आणि तुम्ही मस्त असं छान असं आम्ही एन्जॉय केला. ड्रीम सिटी म्हणजेच की आम्ही पोहोचलो होतो लंडनमध्ये आणि बघू शकता तुम्ही, इतकं छान वाटतंय ना. अरे बापरे, मस्त, म्हणजे एकदम मस्तच वाटतंय. खूप छान व्हिडिओ केले, हे केले ते केले. तर चला सुरुवात करूया. तर आता आम्ही निघालो आहे आवरून बघा लंडनमध्ये. आता तुम्ही बघितलं असेल आता आमचं थोडंसं. जर तुम्ही पुढे कंटिन्यू करा, एन्जॉय इतका छान केला आहे आणि तुमचीसुद्धा इच्छा होईल असंच केलेलं आहे बघा. आम्ही मस्त मी तयार झाले आणि कसं झालं लुकसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. लुक म्हणजे काय असं वेगळं काही नाही आहे. आता हा ते केल्यानंतर मला समजलं की माझं वॉच राहिलं होतं, तर मग वॉच घातलं. नंतर घेतलेलं होतं मी माझ्यासोबत, पण घालायचं राहिलं होतं, तर ते आता मी घेणार आहे. आणि याचं इकडं ना शूज घालायचं चाललं होतं. शूज घालायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे शूज घातलं. नंतर आम्ही चला डायरेक्ट आम्ही पोहोचलो बघा तिथे लंडनमध्ये गेलो. पण आतमध्ये गेलो तर काय झालं ना, शूट केलेलंच आहे ना, ते पाठीपुढं झालेलं आहे. आता म्हणजे आम्ही तिथेमध्ये पोहोचलो. तर काहीच झालं असं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की खारघरमध्ये पहिल्यांदाच इतकं छान असं लंडन ब्रिज तयार केलेलं आहे आणि खूप छान असं ते फेस्टिवल भरलेलं आहे आणि मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर तिकडे नाही जायला भेटलं तर खूप छान असं मस्त एन्जॉय करू शकता. आतमध्ये गेलो आणि सगळं होतं, जे काही पाळणे होते सगळं झुलायचं होतं, सगळंच होतं. खाण्यापासून ते एन्जॉय करण्यापासून गेम होत्या, मस्त छान असं होतं सगळंच. आम्ही खूप छान एन्जॉय केलं, खूप छान मस्त मस्त असे फोटो वगैरे काढले. आणि ही रील करायचं ना मला खरंच करायची होती. मी खूप ही जी आहे ना ते फिरायचं, ही रील आहे ना मला खरंच करायची होती आणि मस्त छान वाटलं, केले पण मी. आणि आता इथे तुम्हाला कंप्लीट लुक दिसत असेल कसं वाटतं. सिम्पल सारा कॅमेरा विदाउट फिल्टर आहे आणि छान वाटलं ही रीलसुद्धा करताना. तुम्ही कमीत कमी पैशामध्ये म्हणजे करू शकता. पर पर्सन 80 रुपीज होता आणि आम्ही दोघींनी मग करायचं ठरवलं, कारण मी एकटी फर्स्ट टाईम करत होते त्यावेळेस, म्हणून मलासुद्धा एकटीला काही करावं असं वाटत नव्हतं, सुचत नव्हतं. काय डान्स वगैरेसुद्धा येत नाही आहे, त्यामुळे असंच आम्ही गोलगोल फिरत राहिलो आणि मस्त छान असा एन्जॉय केला. पुढेसुद्धा तुम्ही आमचे फोटो रील आणि जे काय होतं ना ते थोडंसं मी तुम्हाला दाखवते, म्हणजे होईल. छान होतं. त्यानंतर आम्ही आतमध्ये फिरत असताना इथे आहे ना, हे जे पापड आहे ना बघा, दिसताना किती छोटं दिसतं आणि किती तळल्यानंतर हे होतं. तर हे पापड होतं 100 रुपयाला एक होता. खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना फक्त प्राईज जास्त होतं आणि प्राईज म्हणल्यानं की होतं, पण एक तरी पण पापड घेऊन खाल्लं आम्ही. आणि इथे एक होतं फोटोशूटसाठी, खूप छान छान होतं. तिकडे जर असं फोटोशूट केलं, घेतला आणि असं खूप छान होते फोटोशूटसाठी, फोटो काढण्यासाठी वगैरे मस्त एन्जॉय करू शकत होतो आपण, इतकं छान होतं. नंतर आम्ही रील करायला घेतल्या, जिथे की हाच तो बघा ब्रिज बनवला. गेल्याच आपल्याला होतं. पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे आणि 45 दिवसासाठी आहे. तुम्ही नक्की तिथे जावा आणि हे करा. खरंच मस्त छान एन्जॉय करू शकता तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही लेट जाल किंवा 5 वाजल्यापासून ते डायरेक्ट आहे ना संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतं, 10-10:30 वाजेपर्यंत. मग ते 10पर्यंत दिलेलं आहे टायमिंग, पण 10:30 वाजेपर्यंत तर ते चालू असतं. जर तुम्ही गेला जवळ असेल खारघरमधून तर तुम्ही नक्की जाऊ शकता. आणि इकडे पनवेल असेल, करंजडे असाल तरीसुद्धा तुम्ही तिथे खारघरला नक्कीच व्हिजिट करू शकता. छान असं खूप मस्त असं एन्जॉय केलं आणि परत थोडंसं रील काढायचे. एक काय झालं सांगू का, पाठीपुढे व्हायला लागलेलं आहे. जे काय असं व्हिडिओ आहेत ना ते त्यांच्या मोबाईलमध्ये काढले होते आणि मग ते शूट केल्यानंतर इकडे घेतले. मग ते माझ्या आणि त्यांचेच कन्फ्यूज होऊन हे असं पाठीपुढे झाले. तर रील वगैरे कशा झाल्यात ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर माझे बघितले असतील, नसतील बघितले तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्यावेळेस आम्ही इथे गेलो ना, इथे एक होतं बघा फोटोशूटसाठी, छान होतं. कपल फोटो काढत होतं, सुद्धा सिंगलसुद्धा आपण काढू शकत होतो. मस्त छान असं एन्जॉय करू शकतो. हे जे की सगळं तिकडचं वाईब्स होत्या आणि खूप छान वाटत होतं. परत बघा इथे सुद्धा मस्त खूप छान असे व्हिडिओ काढले आणि तिचेसुद्धा व्हिडिओ काढायचे होते. मग आणि हिचंसुद्धा लुक कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही खूप छान असं एन्जॉय करू शकता आणि खूप छान आहे. आणि तिकीट जरी असली ना तरीसुद्धा खूप गर्दी पण होती, संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी सारी होती. आणि हे आहे ते आम्हाला न माहितीचं यांनी शूट घेतलं होतं.
इथे बघा, ज्यावेळेस आम्ही जात होतो ना त्यावेळेस खूप सारी गर्दी होती. ज्यावेळेस आम्ही रिटर्न येत होतो ना त्यावेळेस खूप अशी म्हणजे कमी गर्दी होती. ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढले होते, आधी ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले नव्हते, फोटो वगैरे काढत होतो. फोटोसुद्धा खूप छान आले होते. मग नंतर ह्याच्यासोबतसुद्धा व्हिडिओ घेतला. म्हणजे जे शॉर्टमध्ये तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितले असतील, पण जे मी यूट्यूब शॉर्टवरती अजून काही अपलोड केलेले नाही आहेत. आता ह्याला लेट झालं. ह्याच्यासोबत असं कधी फर्स्ट टाईम असा व्हिडिओ मी घेत होते. तर याला फिरवायचं नव्हतं, त्याला माहिती पण नव्हतं, तरी मग मी त्याला असं फिरवून घेतलं. तर तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघता आणि माझे फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडतात का, आणि हे सरप्राईज तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग नंतर आम्ही बाहेरून यायच्या वेळेस आहे ना खूप अधूनमधून असं हे घेतलं, वरती जायचं होतं आतमध्ये, आणि मस्त छान असे फोटोशूट करत होतो. इथे बघू शकता तुम्ही, ज्यावेळेस जायचं होतं ना त्यावेळेसचे हे फोटो आहेत. इकडे ना तुम्ही प्रत्येक एक असं वाईब दिली होती, मस्त छान अशी गर्दी होती, नंबर होते फोटो काढण्यासाठी वगैरे. ज्यावेळेस आम्ही येत होतो ना त्यावेळेस म्हणजे मी म्हणाल का तुम्ही ना 9:30च्या आसपास जर गेला ना तिथे तर खूप छान असे तुम्हाला हे भेटेल. परत इकडे ह्या डबल व्हिडिओ पडलेला आहे, आणि आम्ही पापड खाल्लेलाच असतो. लाईनमध्ये उभी होती ना तेव्हा ह्यालासुद्धा खायला लाईन होते. छान होतं, तसा टेस्टी होते पापड, जरी दिसतंच होतं असं तर छान होतं. आणि मस्त सारं असं खूप एन्जॉय वगैरे केला आणि आलो. तर तुम्हीसुद्धा नक्की जावा, एन्जॉय करा, खूप सारे मस्त असं हे करा. आता इथे जो आहे ना हा ज्यावेळेस गर्दी नव्हती ना, म्हणजेच की ज्यावेळेस रिटर्न येत होतो ना तेव्हा तुम्ही बघू शकता खूप छान असं इथं दिसत होतं. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला चाललो होतो ना त्यावेळेस इथे खूप सारी गर्दी होती, समजत नव्हतं. मग रिटर्न एक्झिट बाहेरून होती, पण आम्ही काय बोललो की त्याच म्हणजे परत यावं की इथे व्हिडिओ वगैरे बघावं. आता खूप सारे गर्दी लोक आहेत, गर्दी कमी झाली होती म्हणून आम्हाला एन्जॉय करता आलं परतसुद्धा. त्यासाठी तुम्ही थोडंसं लेट जावा. आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला परत हे झालं. आणि तर व्हिडिओ आता तुम्ही बघू शकता कमी म्हणजे खूपच कमी अशी गर्दी होती. ज्यावेळी वाजले असतील की 10 वाजले असतील कदाचित, किंवा 9:45. टायमिंग एवढं बघितलं नव्हतं, पण 10:10ला बाहेर बंद होणार आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर येत होतो. पण आम्ही त्याच ह्याच्याने बाहेर आलो, आणि त्यावेळेस आम्ही बघितलं खूप सारं असं छान मस्त मोकळं होतं. आणि त्यावेळेस मग आम्ही व्हिडिओ काढले. थोडेच लोक होते, जास्तीचे ते लोकसुद्धा व्हिडिओ वगैरे काढत होते, पण मध्ये तरी असं नव्हते आले. खूप छान असं आम्हाला एन्जॉय करता आला आणि मस्त असा व्हिडिओसुद्धा काढले. छान असे व्हिडिओ वगैरे काढले आणि मस्त छान असे फोटोशूट केले. फोटो खूप छान आले होते, तुम्ही बघितले सुद्धा असतील. आणि यामध्ये सुद्धा कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण एकदा नक्की जावा इथे, आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खास करून तुम्हाला फॅमिली ब्लॉग आवडतात का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. खूप सारे छान असे आम्ही फोटो काढले आणि मस्त आलो. तर कसं वाटलं पूर्ण ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. नक्की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.